डॉक्टर श्री दुधे, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्यवर्धिनी केंद्र गौरी, तालुका राजुरा। आज दिनांक 3 जुलै रोजी आपण आपल्या उपकेंद्राअंतर्गत सिकल सेल आजाराची तपासणी आणि जनजागृती आपण करण्यात आलेली आहे। तर सिकल सेल आजार हा क्रोमोझोमल डिसऑर्डर म्हणून आपण म्हणतो। हा अनुवांशिक रोग आहे। हा आजार जन्मजात असतो आणि पिढ्यानपिढ्या चालत असतो। त्यामुळे या आजाराबाबत सगळ्यांना माहिती असणे आवश्यक आहे। तर सिकल सेल हा आजार अगोदर काही जातीपुरतं मर्यादित होतो, पण आता असं लक्षात येत आहे की हा आजार प्रत्येक जातीमध्ये दिसायला लागलेला आहे। तर आजाराबाबत मी तुम्हाला पहिले माहिती देतो। सिकल सेल हा आजार अनुवांशिक आजार आहे, रोग आहे। तो कोणत्याही गोळ्यांनी बरं होत नाही। हा आजार आपण थांबवू शकतो पिढ्यानपिढ्या होऊ नये म्हणून। तर त्यासाठी आपल्याला फक्त असं आहे की सिकल सेल आजारी व्यक्ती तपासणी करणे व समोरचा व्यक्ती ज्याच्यावर आपण लग्न करणार आहोत पार्टनर, तो सिकल सेल नसतो नसावा। असं राहिलं तरच आपण सिकल सेल पूर्ण जगातून नष्ट करू शकतो। त्यामुळे सिकल सेल आजार हा महत्त्वाचा आजार आहे। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात धोका असतो आणि माणसाचा मृत्यू देखील होऊ शकतो। तर त्याची माहिती देतो। सिकल सेल हा 2 प्रकारचा असतो। सिकल सेल असतो एक आजार असतो आणि एक असतो कॅरियर। आम्ही त्याला सिकल सेल डिजीज आणि सिकल सेल ट्रेट, डिजीज म्हणजे त्याला तो आजारी आणि ट्रेट म्हणजे तो कॅरियर असतो। म्हणजे नॉर्मल व्यक्तीमध्ये ए असं क्रोमोझोम असतो, तर सिकल सेल आजारी व्यक्तीमध्ये AA पॅटर्न असतो। AA पॅटर्न म्हणजे तो आजारी आहे आणि AS पॅटर्न म्हणजे सिंगल एस, एक नॉर्मल आणि दुसरा क्रोमोझोम एस पॅटर्न। असं जो AS राहिला तर तो असतो कॅरियर, म्हणजे तो आजारी, तो ग्रस्त नसतो सिकल सेल, पण तो दुसऱ्याला सिकल सेल, त्याच्यापासून दुसऱ्याला पण सिकल सेल होऊ शकते जर समोरच्या व्यक्ती पण सिकल सेल जास्त पार्टनर असेल तर। हा अशा प्रकारचा सिकल सेल आजार आहे। तर आमचं सर्वांना सांगणं आहे की सिकल सेल व्यक्ती तपासणीसाठी एकच आहे, तुम्हाला रक्त तपासावं लागेल। त्याच्यामध्ये सिकल सेलची पहिले सोल्युबिलिटी टेस्ट करतो आम्ही। आज जी आम्ही इथे केली आहे ती सोल्युबिलिटी टेस्ट केली आहे। त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटलं की हा सदर व्यक्ती सिकल सेल होऊ शकतो, तर त्यानंतर आम्ही नंतर रक्त तपासतो आणि त्यांना मग कन्फर्म करतो की याला कोणते पॅटर्न आहे, AS आहे की SS पॅटर्न। हे तपासण्यासाठी एकमेव हेच आपल्याकडे उपाय आहे, दुसरा कोणताच उपाय नाही आहे। आणि कसं ओळखायचं सिकल सेल म्हणून, तर आपण समजा फिजिकल वर्क केलं समजा खूप जास्त, तर हातपाय दुखणे, सांध्या दुखणे, त्याला व्यक्तीला रक्तक्षय असतो, एनिमिया, आणि त्याला वारंवार दम लागते, तो जास्त मेहनती काम करू शकत नाही, असे लक्षणं असेल। लहान मुलांमध्ये पण असे लक्षणं खूप आढळतात। तर लहान वयात सहसा तर हातपाय दुखणं हा कॉमन सिम्पटम नाही आहे, पण लहान वयाच्या मुलांमध्ये पण जर दुखणं असेल तर त्याला सिकल सेल आजार राहू शकते, त्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही। त्यामुळे असे व्यक्ती आपल्याला आढळल्यास आपण त्याची सिकल सेल तपासणी करून घेणं आवश्यक आहे। तर पॅटर्न सांगितलं मी, AS आणि SS पॅटर्न। जर सिकल सेल व्यक्ती असेल तर आमचं तर सगळ्यात पहिले त्यांना म्हणणं असतं की तुम्ही कृपया लग्न करू नका, कारण त्यांचे अपत्य मुलं हे सिकल सेल एक तर आजारी होईल किंवा मग सिकल सेल तो कॅरियर होईल। त्यामुळे आमचं त्यांचं सांगणं असतं की तुम्ही प्राथमिकतेने तुम्ही तो लग्न करू नका, परंतु जरी एकत नसेल तर समोरचा पार्टनर असतो ना, तो जरी सिकल सेल जास्त नाही पाहिजे, त्याला कोणत्या प्रकारचा तो कॅरियर बी नाही पाहिजे आणि त्याला डायग्नोसिस आजारी बी नाही पाहिजे। समोरच्या व्यक्तीला सिकल सेल नसलेला राहिला तरच तो समोरचे अपत्य होईल। ते नॉर्मल म्हणजे AS पॅटर्न होतो, पण चुकीनं सिकल सेल नसतं आजारी व्यक्तीने समोरच्या व्यक्ती जर AS पॅटर्न असेल तर 50% चान्स आहे की त्यांचे 50% आपण ते सिकल सेल आजारी राहू शकतो किंवा 50% ग्रस्त राहू शकतात, कारण 25% चान्स आहे की तो नॉर्मल व्यक्ती होईल। त्यामुळे सिकल सेल आपल्याला 2047 पर्यंत भारतातून नायनाट करायचं असं आपल्याला आदेश सांगितलाय। जे स्वप्न प्रकल्पामध्ये मोदी साहेबांचं म्हणा की आपलं सरकाराचं आरोग्य विभागाचं 2047 पर्यंत भारतातून सिकल सेल निर्मूलन झालेलं पाहिजे, त्यांचं आम्ही सुरुवात केलेली आहे। आणि आम्ही आज शिवाजी शाळा गौरी येथील मुलांची आपण आज सिकलची तपासणी केलेली आहे।
आणि त्याच्यात आम्हाला सध्या तरी एक मुलगी सिकल सेल असू शकते असं आम्हाला आढळलेलं आहे. आता आम्ही त्या मुलीचे आईवडिलांची हिस्ट्री घेऊ, त्यांची तपासणी करू, त्यांची आम्ही काढू ना अशा प्रकारे त्यांचं आम्ही काढू की कोण सिकल सेलचा जाऊ शकते बा. म्हणून माझी सर्व जनतेला विनंती आहे की सिकल सेल आजार प्रत्येकाने तपासणी करावी आणि आमच्यासोबत तुम्ही सुद्धा आम्हाला मदत करावी की सिकल सेल हा जगात किंवा भारतातून नष्ट झाला पाहिजे.